काल माजी आमदार वैभव नाईक यांनी माझ्यावरती टीका केली। मच्छीमार बांधवांचा प्रश्न जो काल मी प्रांत कार्यालयामध्ये सोडवण्यासाठी सगळ्या मच्छीमार बांधवांना घेऊन गेलो होतो, त्याच्यामध्ये त्यांना त्रास झाला आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या सगळ्या नोटिसेस ज्या आहेत त्या आताच कशा येतात। माझा आमदारकीचा कार्यकाळ सध्या 1 वर्ष सध्या पूर्ण झालेला आहे। ते मागच्या 10 वर्षामध्ये ते आमदार होते, पण ह्या नोटिसेस आत्ताच निलेश राणेच्या कार्यकाळात कसे मच्छीमार बांधवांना आल्या वगैरे वगैरे त्यांनी माझ्यावर टीका केली। आता मी त्यांना काही पुरावे देणार आहे, कारण का ते बिनपुराव्याचे नेहमी बोलतात। मी पुरावा घेऊन बोलतो। पुरावा असा आहे, ते म्हणतात त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही नोटीस आली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर मी तुम्हाला पुरावा देतो तारखेसकट, आणि कधी कोणाला बघायचं असेल, स्वतः माजी आमदारांना बघायचं असेल तर मला त्यांनी फोन करावा किंवा त्यांच्या कुठल्या माणसांनी फोन करावा। त्यांच्या घरी मी कुरिअर करायला हे सगळे डॉक्युमेंट तयार आहे। नोटिसेस टोटल त्यांच्या कार्यकाळामध्ये आलेल्या नोटिसेस 352 नोटिसेस त्यांच्या कार्यकाळामध्ये आलेल्या मच्छीमार बांधवांवर आणि व्यावसायिकांवर। 28 जुलै 2017 मध्ये एकूण 92 नोटिसेस आल्या। 19 जानेवारी 2018 एकूण 73 नोटिसेस आल्या। 20 फेब्रुवारी 2018 एकूण 187 नोटिसेस आल्या आणि 2023 ला काही नोटिसेस आल्या, जे मी आता सोशल मीडियावर टाकणार आहे। या सगळ्या नोटिसेस 352 नोटिसेस त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आल्या आणि ते काल म्हणतात की त्यांच्या कार्यकाळात नोटिसेसच आल्या नाही। सगळं खोटं।